अंबादास दानवे जे म्हणतात आहे ते केवळ बुद्धिभ्रम आहे. आता बातमी आहे गडचिरोलीमधून. गडचिरोली जिल्ह्यामध्ये LTB बेवरेजेस कंपनी दारूसाठी लागणारं इथेनॉल हे मोह फुलापासून बनवण्याचा कारखाना सुरू करणार आहे. कारखान्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं 9 मार्चला जनसुनावणी जाहीर केली आहे. ही नोटीस जाहीर होताच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारखान्याला विरोध सुरू झालाय. 2024 मध्ये या कारखान्याचं गाजावाजा न करता भूमिपूजन आटोपण्यात आलं होतं. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. स्वाक्षरी अभियानातून 83,000 सामान्य नागरिकांच्या या कारखान्याच्या विरोधात सह्या गोळा करण्यात आल्या होत्या. अनेक ग्रामपंचायतींमध्ये कारखान्याच्या विरोधात ठरावही संमत आहेत. त्यानंतर गडचिरोलीमध्ये दारू निर्मितीचा कारखाना होणार नाही असं सरकारनं जाहीरही केलं होतं. त्यानंतरही पुन्हा जनसुनावणीसाठीची नोटीस जाहीर होताच विरोधाचे स्वर बुलंद होऊ लागलेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉक्टर अभय बंग हे देखील या कारखान्याच्या विरोधात मैदानात उतरलेत. हा कारखाना आदिवासी विरोधी आणि जनता विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री डॉक्टर अभय बंग आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षी आपण एका कारखान्याच्या निर्माण कार्याला विरोध केलेला होता. LTB बेवरेजेस म्हणजेच मोहफुलापासून दारू बनवण्याचा कारखाना. मात्र पुन्हा त्याची जनसुनावणी 9 मार्चला प्रशासनाने ठेवलेली आहे. काय भूमिका आपली राहणार आहे? ही एक गमतीशीर घटना आहे की चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनवाईची घोषणा केली आहे 9 मार्चला की गडचिरोलीमध्ये MIDC एरियामध्ये मोहापासून दारू बनवण्याच्या कारखान्यासाठी कोणाला हरकत आहे का. आता गडचिरोलीमध्ये दारूबंदी आहे 33 वर्ष. दारूमुळे आदिवासीचं सगळ्यात जास्त नुकसान होतं असं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची अधिकृत पॉलिसी आहे. म्हणून आदिवासी भागात दारू दुकान नाही ठेवायचं अशी पॉलिसी आहे. तर या प्रस्तावित कारखान्याला ज्येष्ठ आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. मोह फुलापासूनच दारू का, इतर पोषणयुक्त पदार्थ बनवण्याची बुद्धी का सुचत नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. गडचिरोली जिल्ह्यात एक LTB बेवरेजेस नावाचा कारखाना येऊ घातलेला आहे आणि 9 तारखेला त्याची जनसुनावणी होणार आहे. मात्र तुम्ही त्याला विरोध दर्शवलाय. नेमकं विरोध का? याचा जो कारखान्याला नेमके विरोध म्हणजे हा जो मोवा आहे, मोवा एक आदिवासी लोकांच्या अन्न आहे, पारंपरिक अन्न आहे. आणि त्या मोहाला बदनाम केलेले आहे की दारूच्या नावावर. आणि आदिवासी पण बदनाम होत आहेत की याला विरोध असा आहे की इथं तो जनसुनवाई होऊ नये, कारखानाचं होऊ नये, येतं दारूचं मोवाच्या दारूचा कारखाना होऊ नये याला आम्ही तसा मुख्यमंत्र्यांना पण पत्र मागे दिलेलं होतं. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या आश्वासनातून ते रद्द पण केलेला होता. पण हा जनसुनवाई पुन्हा जो होत आहे तो जनसुनवाई होऊ नये. कारण हा जो मोवा पूल आहे आदिवासी लोकांच्या अन्न आहे, पारंपरिक याच्यामधला. मोहफुलापासून इतर पदार्थ जर बनवले जात असेल तर त्याला पाठिंबा आहे. हां, इतर पदार्थ, खाण्याच्या पदार्थ जर बनवले तर चांगला त्याच्या अन्न म्हणून तयार होऊ शकतो आणि होतोच की. हा कुपोषणसाठी चांगला उपयोगासाठी आहे, मुक्त करण्यासाठी, तर त्याला विरोध नाही. पण हा दारूचा कारखाना नको आणि जनसुनवाई हे रद्द झाली पाहिजे. मागच्या वर्षी सुद्धा हा प्रकल्प जाहीर झाला होता, तेव्हा तुम्ही लोकांनी विरोध केला होता. तेव्हा गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तो कारखाना जो आहे तो मागे घेण्यात आला असं जाहीर केलं होतं. आता नव्याने जनसुनावणी होऊ लागलेली आहे. तर मागे त्यांनी आश्वासन दिला आणि रद्द झालेला होता. पण नव्याने जर झालेला आहे तर आम्ही याच्या आता जन आंदोलन आम्ही करणार. आदिवासी नेते म्हणून ज्यांची गडचिरोली जिल्ह्यात ओळख आहे ते देवाजी तोफा सुद्धा या प्रस्तावित कारखान्याला विरोध करतात. मोहफुलापासून इतर वस्तू खुशाल बनवा, दारू बनवण्याचा कारखाना इथे नको अशी त्यांची भूमिका आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेस आणि माझे सहकारी मंगेश भांडेकरसह रजत वशिष्ठ, ABP माझा, गडचिरोली.